सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मी शेगावला गेलेले, तर तिथून मी माता लक्ष्मीची मूर्ती आणली आणि म्हटलं आज आहे शुक्रवार, तर कमळात बसलेली माता लक्ष्मीची मूर्ती मी आणलेली आहे, तर पितळीची आहे। तर म्हटलं आज शुक्रवार आहे तर आपण त्याची स्थापना करूया, कारण शुक्रवार पौर्णिमा हा दिवस चांगला असतो। आपण जर मूर्ती आणली तर स्थापना करण्यासाठी आता मी आणल्यानंतर तांदुळामध्ये ठेवली, कारण कुठलीही मूर्ती आपण जेव्हा नवीन आणतो तेव्हा ती तांदुळामध्ये ठेवतात किंवा गव्हामध्ये ठेवतात, तर मी तांदुळामध्ये ठेवलेली। तर म्हटलं आता चला स्थापना करूया मूर्तीची, तर अभिषेक करूया। तर मी अभिषेक कशा प्रकारे करते तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे, तर व्हिडिओवरती कंटिन्यू राहा। आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा। तर चला मग मी कुठलं साहित्य पूजेसाठी घेतलेलं आहे तर ते मी तुम्हाला आता दाखवते। तर हे बघा, सर्वात आधी मी धूप घेतलं, कारण हे पण मी शेगावरूनच आणलेलं आहे आणि हा एक दिवा मी शेगावरून आणलेला आहे। आणि माझ्याकडे हे होतं कुंकू ठेवायचं, पण म्हटलं ते थोडं खराब झालेलं, तर मग मी हे नवीन पितळीचं आणलेलं आहे। आणि हा लाल कपडा घेतला आणि चौरंग, तर चौरंग खाली मी स्वस्तिक काढली, त्याच्यावरती चौरंग ठेवला, त्याच्यावरती लाल कपडा ठेवला आणि हे 2 तुपाचे दिवे घेतलेत। त्याच्यानंतर हे बघा, ही माता लक्ष्मीची मूर्ती मी आणलेली आहे। तो नक्की जुन्या मूर्त्या देऊन नवीन मूर्ती घेऊन यायची, तर अशा मी 4 मूर्ती आणल्यात। तर हे बघा, गंगाजल, हळद, कुंकू, पंचामृत आहे, पाणी आहे आणि हे आहे मध आहे। आणि त्यानंतर फुलं, गुलाबाची फुलं, कारण गुलाबाची फुलं माता लक्ष्मीला अतिप्रिय आहेत, तर ते आपल्याला अर्पण करायची आहेत। आणि ही आहे हळद भिजवलेली, कारण हळद आणि कुंकू यांनी आपल्याला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर पंचामृतनं अभिषेक करायचा, त्यानंतर गंगाजल आणि पाणी मिक्स करून अभिषेक करायचा, नंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा। तर अशा प्रकारे मी साहित्य घेतलं। तर आता सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करून घेऊया। तर सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा। दिवा जेव्हा प्रज्वलित करतात त्यावेळेस दिव्याखाली आसन ठेवायचं, एक प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्याच्यावरती दिवा प्रज्वलित करायचा, किंवा फुलांचं आसन दिलं तरी चालेल। आणि अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करायचा। तुपाचा दिवा असेल तर तुपाचा दिवा लावायचा, नाहीतर मग तेलाचा दिवा लावायचा। त्यानंतर धूप अगरबत्ती मी लावली आहे आणि प्लेट घेतली, त्याच्यामध्ये थोडेसे फुलं टाकलेत, त्याच्यावर थोडंसं अक्षत टाकले आणि माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली। 11 वेळा आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करतेवेळी माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे। नित्यसेवा या पुस्तकात माता लक्ष्मीचा मंत्र दिला आहे आणि श्री सुक्त आहे, तर ते तुम्हाला पठण करायचं आहे। ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। या मंत्राचा आपल्याला अभिषेक करतेवेळी जप करायचा आहे। त्यानंतर तुम्ही अभिषेक करतेवेळी श्री सुक्त म्हणू शकता। तर अशा प्रकारे मी सर्वात आधी कुंकवानं, हळदीनं, त्यानंतर पंचामृतनं, त्यानंतर गंगाजल आणि पाणी, अशा प्रकारे मी अभिषेक केला आहे। अभिषेक झाल्यानंतर आपल्याला ती मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला एक पिवळा कपडा आसन म्हणून ठेवायचा आहे, त्याच्यावरती थोडेसे आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत, हळद कुंकू टाकायचं आहे आणि त्याच्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला स्थापन करायची आहे। अशा प्रकारे माता लक्ष्मीची स्थापना आपल्याला करायची आहे। आणि चूकभूल झाली तर माता लक्ष्मीला क्षमा मागायची आहे। आणि जेव्हा तुम्ही कापूर प्रज्वलित करता त्यावेळी 2 कापूर टाकल्यानंतर त्याच्यावरती 1 थेंब तुपाचा आणि 2-3 लवंगा टाकून अशा प्रकारे माता लक्ष्मीची आरती करा। अशाने घरात सुख, शांती, समृद्धी राहते। आणि हा कापूर संपूर्ण घरामध्ये फिरवा, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, माता लक्ष्मी प्रसन्न होते। हा उपाय तुम्ही रोज नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ करू शकता। आता जे गजानन महाराजची मूर्ती आणली त्यांची पण स्थापना करायची आहे, गणपती बाप्पा आणि बालकृष्ण। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।
तर अशा प्रकारे माता लक्ष्मीची स्थापना केली, पूजा केली. तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली नक्कीच कमेंट करून मला सांगा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.